आयुष्यात असे काही क्षण येतात जिथे शब्द अपुरे पडतात, आशा थकतात आणि माणूस पूर्णपणे एकटा पडतो. त्या क्षणी ना मार्ग दिसतो ना उत्तर सापडतं. फक्त मनात एकच हाक उमटते, देवा आता तूच मार्ग दाखव. आणि तेव्हाच ज्यांना खरंच हाक मारता येते ते अनुभवतात एक अदृश्य हात, एक शांत स्पर्श आणि एक ठाम विश्वास. स्वामी समर्थ आहेत, ते पाहत आहेत, ते साथ देत आहेत. भक्तांनो, आजचा हा अनुभव फक्त एक अनुभव नाही आहे, तर तो त्या विश्वासाची प्रचिती आहे जो अंधारातून उजेडाकडे नेतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तांनो, आजचा हा अनुभव एका ताईंचा आहे. त्यांनी स्वामींची 108 पारायणं करायचं ठरवलं होतं आणि त्यातून त्यांना कसा अनुभव आला हे आपण आजच्या ह्या अनुभवामध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला लाईक करून अनुभवाला सुरुवात करूया ताईंच्याच शब्दात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर हे ताई सांगतात की त्यांचं नाव हर्षदा सोनवणे आहे. त्या ताई सांगतात की त्यांचं वय आत्ता 45 आहे आणि त्या गेल्या भरपूर दिवसांपासून स्वामींच्या सेवेत आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे, मात्र मुलाचं अजून लग्न झालेलं नाही. तर ताई सांगतात की आमचं अगदी आनंदी असं कुटुंब होतं. मी, मिस्टर आणि माझा मुलगा चांगल्या ठिकाणी जॉबला आहे. सर्व काही व्यवस्थित आहे आणि हे सर्व काही स्वामींच्याच कृपेने आहे. अगदी कोणाचीही नजर लागावी असं माझं आयुष्य आहे. सुरुवातीपासूनच जास्त काही कष्ट नाहीत. मी लग्न झाल्यापासून स्वामींच्या सेवेत आहे. गेली 20-22 वर्ष झालं मी स्वामींची सेवा करते, मात्र कधीच मला स्वामींचा अनुभव आलेला नाही. माझे मिस्टर आहेत, ते मात्र अजिबात स्वामींच्या सेवेत नाहीत. त्यांचा स्वामींवर अजिबात विश्वास नाही. स्वामींवरच काय, त्यांचा देवावरही अजिबात विश्वास नाही. मी एकटीच स्वामींची सेवा करते. माझ्या मुलाचाही स्वामींवरती विश्वास आहे. तो मात्र सेवा करत नाही, तो फक्त स्वामींचं नाम जपतो. त्याची एवढीच एक सेवा आहे आणि सर्व काही व्यवस्थित चालू होतं. एक दिवस माझे मिस्टर बाहेर गेले होते आणि येताना त्यांना थोडंसं थकल्यासारखं जाणवलं आणि शरीरामध्ये काहीतरी बदल होत आहेत असं जाणवलं आणि ते तसेच घरी आले. ते घरी आले, मात्र त्यांना कसं तरीच होत होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. असेच वेळ गेला आणि माझे मिस्टर अचानक बेडवरून खाली पडले आणि अगदी असे धापा टाकायला लागले. आम्हाला काय होते काहीच समजलं नाही. मी पटकन माझ्या मुलाला बोलवलं आणि आम्ही दोघं त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आम्हाला समजलं की त्यांच्या अंगातून वारं गेलेलं आहे. त्यांच्या शरीराचा अर्धा भाग पूर्ण निकामी झालेला आहे. तो काहीच काम करत नाही आहे. त्यांचा पाय, हात, एका साईडचे तोंड अजिबातच त्यांना चालवता येत नव्हते. पाय देखील त्यांनी उचलायचा खूप प्रयत्न केला, मात्र तो उचलत नव्हता. हात उचलायचंही म्हटलं तर त्यांना हात उचलता येत नव्हता आणि त्यांना बोलताही येत नव्हतं. त्यांची परिस्थिती खूपच क्रिटिकल झाली होती, कारण त्यांनी वेळेत आम्हाला सांगितलं नव्हतं. त्यामुळे हा सगळी अडचण झाली होती. मी स्वामींचं नाम जपायला लागले, मात्र काहीच फरक पडत नव्हता. आता माझ्या मिस्टरांची तब्येत थोडी बऱ्यापैकी झाली आणि डॉक्टरांनी त्यांना तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता असं सांगितलं. आम्ही त्यांना घरी आणलं, मात्र त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेसुद्धा जाता येत नव्हतं. बोलण्याचा ते प्रयत्न करत होते, परंतु त्यांना अगदी असं बोबडी वळल्यासारखं बोलता येत होतं. ते काही समजत नव्हतं. त्यांना लिहिता वाचता येत असल्यामुळे आम्हाला काही समजलं नाही, तर ते उजव्या हाताने लिहून दाखवत होते. असं चालू होतं. मी मात्र स्वामींची सेवा सोडलीच नाही. मला स्वामींवरती पूर्ण विश्वास होता. मी म्हणायचे की कोणतं तरी मोठं संकट येणार होतं, परंतु स्वामींनी ते छोट्यावरच निभवून नेलं. ह्यापेक्षा वाईट काहीतरी घडणार होतं, मात्र हे एवढंच घडलं असं मी स्वामींना म्हणत होते.
मात्र मी एक दिवस स्वामींची सेवा करत होते आणि माझ्या मिस्टरांना पाणी हवं होतं आणि ते मला हाक मारत होते. मात्र मी स्वामींच्या सेवेमध्ये एवढे गुंग झाले होते की माझं त्यांच्याकडे लक्षच गेलं नाही आणि माझी स्वामींची सेवा करून झाली आणि मी त्यांच्याजवळ गेले. त्यांनी तिथे लिहून ठेवलं होतं की मला पाणी पाहिजे, म्हणून मी जाऊन पाणी घेऊन आले आणि त्यांच्या हातात पाणी दिलं. मात्र त्यांना एवढा राग आला होता की त्यांनी तो ग्लास तसाच फेकून मारला. मला काय झालं त्यांना समजलंच नाही आणि ते रडायला लागले. मी त्यांना विचारलं की का रडताय? तेव्हा त्यांनी सांगितलं की तू नुसतं स्वामी स्वामीच करते, त्या स्वामींपुढे तुला मीही दिसत नाही. जर खरंच तुझे स्वामी असतील तर मला ते नक्कीच बरं करतील. मला दाखवूनच दे की स्वामी आहेत. मी इतके दिवस तुला कधीच काहीच बोललो नाही, मात्र आत्ता तू मला दाखवूनच दे. आणि ह्यावरूनच त्यांनी अगदी जेवण खावणसुद्धा सोडलं. त्यांनी त्या दिवशी अन्नाचा एक घासही घेतला नाही. त्यांना खूपच वाईट वाटलं होतं. मात्र मी तर स्वामींची सेवा करत होते. मलाही काही समजलं नाही की त्यांना एवढा राग का आला असेल. मात्र एकदा का आजारपण मागे लागलं की माणसाची चिडचिड होतेच आणि त्यांचंही तसंच झालं होतं. त्यांना असं वाटत होतं की ते आता बिनकामाचे झालेले आहेत आणि आम्हाला त्यांचा त्रास होतो आहे किंवा त्यांचं ओझं झालेलं आहे. मात्र असं काहीच नव्हतं, परंतु त्यांना असं वाटत होतं. आता त्यांनी स्पष्टपणे मला सांगितलं होतं की तुला स्वामी आहेत हे दाखवूनच द्यावं लागेल, नाहीतर तू स्वामींची सेवा पूर्णपणे बंद कर. आता मला काय करावे काही समजत नव्हतं. मी विचार करतच होते. मी तशीच मठात गेले आणि स्वामींच्या समोर बसले. स्वामींना म्हटलं की स्वामी, मी तुम्हाला कधीच तुम्ही आहात असं म्हटलं नाही. मात्र आज मी जी काही तुमची सेवा केलेली असेल त्या सर्वाचे मला फळ द्या आणि माझ्या मिस्टरांना बरे करा, जेणेकरून त्यांचाही तुमच्यावरती विश्वास बसेल. आणि मी तिथे रडायला लागले आणि अचानक माझ्या खांद्यावरती हात पडला. मी मागे वळून पाहिलं तर एक ताई होत्या. त्या ताई म्हणाल्या की अहो, आयुष्यात सगळ्यांच्याच अडचणी येतात, मात्र तेव्हा खचायचं नसतं, त्यातून उभं राहायचं असतं. तुम्हाला खूप काही अडचणी आल्या असतील, मात्र स्वामींवरती अविश्वास अजिबात दाखवू नका. आयुष्यामध्ये कधी वाईट घडतं, कधी चांगलं घडतं, परंतु आपण स्वामींना कधीच विसरायचं नसतं. तुम्हाला जर खरंच खूप मोठी अडचण असेल तर तुम्ही स्वामींचे 108 पारायण करा. बघा, तुम्हाला नक्कीच काहीतरी अनुभव हा नक्कीच मिळेल. आणि मी तेव्हाच मनोमन ठरवलं की स्वामींची 108 पारायणं करायची. मी तेथेच बाहेर गेली, नारळ वगैरे आणला, खडीसाखर आणली आणि तेथेच स्वामींच्या मठात ठेवली. आणि मी स्वामींना म्हटलं की मी उद्यापासून तुमची 108 पारायणं करेन, परंतु माझ्या मिस्टरांना जसे ते पहिले होते ना तसाच फरक पडला पाहिजे. आणि मी तशीच स्वामींच्या पाया पडून प्रसाद घेऊन घरी आले. आता मिस्टरांना मी प्रसाद दिला, मात्र त्यांनी तो झिडकारून लावला आणि कारण त्यांचा राग अजूनच गेलेला नव्हता. मी दुसऱ्या दिवसापासून स्वामींची 108 पारायणं करायला घेतली आणि मी मिस्टरांना सांगितलं की मला फक्त 108च दिवस द्या. मी 108 दिवसांमध्ये तुम्हाला पहिल्यासारखं नक्कीच बनवून दाखवेन. जर स्वामी असतील तर हा चमत्कार नक्कीच घडेल. आणि मग मिस्टरही समजून गेले. तेव्हापासून त्यांचा राग थोडा थोडा कमी झाला आणि मी दुसऱ्या दिवशीच स्वामींचं चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायणं करायला सुरुवात केली. मी 108 पारायणं करायला घेतली. माझी 51 पारायणं झाली आणि अचानक म्हणजे मिस्टरांचा पाय हलू लागला. त्यांचा थोडा थोडा पाय वरती येऊ लागला. आता मला खरंच आशा होती की 108 पारायणं होईपर्यंत नक्कीच स्वामी माझ्या मिस्टरांना बरं करतील. आणि त्या दिवशी माझ्या मिस्टरांनाही थोडा बदल झाल्यामुळे थोडंसं स्वामींबद्दल एक कोपरा त्यांचा हळवा झाला होता. अशीच आता स्वामींची पारायणं होऊ लागली आणि हळूहळू माझ्या मिस्टरांचा हात देखील बरा झाला. त्यांना बोलायला येऊ लागलं आणि माझी पूर्ण 108 पारायणं होऊन गेली. मात्र मिस्टर पहिल्यासारखे नव्हते झाले. मला आता खूपच भीती वाटत होती की आता माझे मिस्टर मला सांगतील की तू आता स्वामींची पूर्णपणे सेवा सोडून दे. मात्र 108व्या पारायणाला मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता. त्या दिवशी माझ्या पारायणाचं उद्यापन होतं. मी सर्व काही उद्यापनाचं केलं आणि मिस्टरांना प्रसाद दिला. त्यांनी तो प्रसाद घेतला, मात्र ते काहीच बोलले नाहीत. मात्र दुसऱ्या दिवशी ते म्हणाले की मला पूर्ण फरक पडला नाही,
परंतु माझा तुझ्या स्वामींवरती पूर्ण विश्वास बसला आहे. कारण माझा हात पाय जो हलत नव्हता किंवा मला बोलता येत नव्हतं ते मला थोडं का होईना पण जमायला लागलं आहे. माझा स्वामींवरती आता पूर्ण विश्वास आहे. मला फक्त एकदा स्वामींच्या केंद्रात घेऊन चल. आणि मी माझ्या घराजवळच स्वामींचं केंद्र होतं आणि मी माझ्या मिस्टरांना हळूहळू ते स्वामींच्या केंद्रात घेऊन गेले. त्या दिवशी माझे मिस्टर पहिल्यांदा स्वामीच्या केंद्रामध्ये आले होते. त्यांनी केंद्रामध्ये पाय टाकताच त्यांना एक वेगळीच प्रसन्नता जाणवली. त्यांना मनोमन एक शक्ती मिळाली आणि ते तसेच आतमध्ये आले. स्वामींच्या त्या गाभाऱ्यात बसले. त्यांनी तेथे स्वामींच्या मूर्तीचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि स्वामींच्या पाया पडले. आणि पुन्हा आम्ही घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे मिस्टर उठले आणि बघतात तर काय, त्यांचं शरीर अगदी पहिल्यासारखं झालं होतं. त्यांना ह्या गोष्टीवरती अजिबातच विश्वास बसत नव्हता. त्यांचा पाय, हात अगदी पहिल्यासारखं त्यांना सगळं काही जाणवत होतं. त्यांना बोलायलाही स्पष्ट येऊ लागलं होतं. हे सर्व काही स्वामींच्याच कृपेमुळे होतं. आणि त्या दिवशी माझे मिस्टर तसेच देवापुढे आले. तिथे स्वामींची मूर्ती आहे. तिथे स्वामींच्या मूर्तीच्या पाया पडून स्वामींची माफी मागितली आणि तेही आता स्वामी सेवेत आहेत. भक्तांनो, हे खोटं नाही, हे अगदी खरं घडलेलं आहे आणि ते माझ्या बाबतीतच घडलेलं आहे. जर स्वामींचा हात आपल्या डोक्यावर असेल ना, तर जेथे संपूर्ण आशा संपते ना, तेथे सुद्धा स्वामी नक्कीच चमत्कार करू शकतात. आणि हा चमत्कारच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार आहे की स्वामी आहेत आणि त्यांनीच माझ्या मिस्टरांना बरं केलं. जर ते असं काही झालं नसतं तर मला स्वामींची सेवा सोडून द्यावी लागली असती. मात्र ती सर्व काही काळजी स्वामींनाच होती. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, या हर्षदाताईंना आलेला अनुभव खरंच खूपच अगदी सुंदर होता. तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच आपले भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.